नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, रिव्ह्यू करणार आहे, म्हणजे रिव्ह्यू करण्यापेक्षा ऑपिनियन देणार आहे आणि जे मी पाहिलंय त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे नाट्यप्रेमीमध्ये. तर काय की रंगत संगत आणि मेघा व्ही आर एंटरटेनमेंट प्रस्तुत एक असा कार्यक्रम मेघा घाडगे घेऊन आले, ज्याची संकल्पना त्यांनी स्वतः केलेली आहे आणि निर्मिती सुद्धा मेघा घाडगे यांचीच आहे. आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे संगीत बारी ते वारी. आता बघायला गेलं तर मेघा घाडगे म्हणजे लावणी सम्राज्ञी. तर लावणी सम्राज्ञी बारी आणि वारी याचं कॉम्बिनेशन कसं करणार हे बघण्यासाठी मलाही उत्सुकता लागली होती आणि त्यामुळेच मी काल त्याचा शुभारंभ जो यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे झाला. फारच धमाकेदार दिमागदारपणे हा कार्यक्रम झालेला आहे. पहिला प्रयोग ह्या नाटक कम संगीत कम लावणी या कार्यक्रमाचा काल झाला आणि संगीत बारी ते वारी काय आहे, कशी आहे याबद्दल मी तुम्हाला आता थोडीशी माहिती देणार आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की ज्यांना लावण्या आवडतात, लावणी नृत्यांगना किंवा लावणी सम्राज्ञी ह्या आपल्याला ज्या लावणीमधल्या मातब्बर स्त्रिया आहेत, मान्यवर स्त्रिया आहेत, यांना बघायची जर आपल्याला इच्छा असेल तर बारी ते वारी हा कार्यक्रम आवर्जून बघा. कारण की लावण्या पण आहेत आणि ज्यांना भक्ती करायची आहे, ज्यांचा ओढा भक्तीकडे आहे, अशा भक्ती मार्गाने चालणाऱ्या लोकांनी सुद्धा हा कार्यक्रम बघायला पाहिजे, ज्याचं नाव आहे बारी ते वारी. काल हा कार्यक्रम बघितला. एक लावणी सम्राज्ञी जेव्हा रंगभूमीवर येते तर तिला खूप चॅलेंजेस असतात मुळात, आणि ते चॅलेंजेस जे आहेत ते मेघा घाडगे यांनी एवढ्या ताकदीने उभ्या राहिल्यात त्या की बारी ते वारी हा एक खूप मोठा कार्यक्रम, ह्यूज कार्यक्रम त्या घेऊन रसिक प्रेक्षकांसाठी रंगभूमीवर अवतरलेल्या आहेत मेघा घाडगे. आपण बघतो या कार्यक्रमामध्ये लावण्यांचे बरेच प्रकार आहेत मुळात. म्हणजे भक्तीपर लावणी आहे, पारावरची लावणी आहे, बऱ्याच अशा लावण्या आहेत ज्याच्याबद्दल तर मी फारच कमी तुम्हाला माहिती देऊ शकतो, कारण की तेवढा अभ्यास माझा नाही आहे. पण ज्यांचा अभ्यास आहे त्या म्हणजे मेघा घाडगे आणि त्यांची टीम. त्यांनी ज्या पद्धतीने लावण्यांचा प्रकार आणि लावण्यांची संस्कृती जपण्याचा, लावणीची संस्कृती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो बघणेबल आहे बारी ते वारीमध्ये. ही जी मंडळी आहेत, ही कलावंत मंडळी आहेत, ही जी संस्कृती जपणारी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा लावणी सम्राज्ञी आहेत, लावणी नृत्यांगना आहेत आणि लावणीच्या बारी चालवणारे, बैठकीच्या लावणी करणारे आणि बऱ्याच जणांचे तंबू आहेत, बऱ्याच जणांचे फड आहेत. अशा सर्व मातब्बर कलाकारांना ही एक मानवंदना आहे असं मी म्हणेन. त्याचं कारण असं की जी गोष्ट घेऊन मेघा घाडगे जी आलेली आहेत ती गोष्ट तुमच्या हृदयाला खोलवर टोचते, खोलवर जाऊन रुतते आणि खोलवर तुम्हाला विचार करायला लावते. अशा हा कार्यक्रम आहे बारी ते वारी. गोष्ट आहे तमाशा फडाची. जे फड चालवतात त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांचा सकाळचा दिवस जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून त्यांची जी दिनचर्या आहे ती कशी असते ती त्यांनी दाखवलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या नृत्यांगना आहेत, म्हणजे आपल्या लावणी या संस्कृतीला जपणाऱ्या, त्याला मोठ्या करणाऱ्या अनेक मान्यवर मोठ्या लावण्यवती होऊन गेले. तर त्यांनी काय काय केलेलं आहे, म्हणजे मान्यवर विठाबाई यांच्याबद्दल पण त्यांनी भाष्य केलं, त्यांच्याबद्दल काही दृश्य दाखवलेली आहेत. तर इतकं सॅक्रिफाईस केलेले लोक जेव्हा आहेत, ती कलाकार आहेत, ती कलावंत आहेत, त्यांच्याकडे शासनाने कसं लक्ष दिलंय किंवा शासन लक्ष देतं की नाही याची माहिती त्या वैयक्तिक त्या लावणी सम्राज्ञींनाच आहे आणि त्या सर्व कलावंतांनाच आहे. कारण की ज्या पद्धतीनं कलाकार आपल्या पोटाला चिमटा घेऊन कला सादर करतात आणि त्यांच्या मोबदल्यात त्यांना काय मिळतं, काय मानधन मिळतं, कशा पद्धतीचं आयुष्य ते जगत असतात, ह्याबद्दलचं भाष्य करणारं हे नाटक आहे म्हणजे बारी ते वारी. बारीपासून सुरू झालेल्या वारीच्या नादात मशगूल झालेल्या, वारीच्या नादी लागणं, म्हणजे वारीमध्ये स्वतःहून पुढे सरसावणं आणि भक्ती मार्गाला लागणं. आणि भक्ती मार्ग म्हणजेच रसिकांची सेवा करणं, ही एक भक्ती आहे. आणि ती भक्ती ज्या पद्धतीनं हे सर्व कलाकार करतात त्याबद्दल भाष्य करणारं हा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे बारी ते वारी. सुरू होतो जेव्हा हा कार्यक्रम तेव्हा आपल्याला असं वाटतं की या सिनेमॅटिक काहीतरी बघायला मिळतंय.
आणि ज्या पद्धतीनं पहिलं सादरीकरण केलेलं आहे, ज्या पद्धतीने याच्यातले जे नृत्य बसवलेले त्या नृत्य दिग्दर्शकाचं खास करून मला कौतुक करावं असं वाटतं. योगेश देशमुख या नृत्य दिग्दर्शकानं ज्या पद्धतीनं डान्सेस नृत्य बसवले ते अफलातून आहेत. म्हणजे पहिला जर तुम्ही लावणीचे प्रकार आणि लावणी ज्या पद्धतीने खूप वेस्टर्नायझेशन मी असं म्हणणार नाही, तर पारंपरिक लावण्या आणि ज्या पद्धतीने त्याच्या मोमेंट्स आहेत, जे सिंक्रोनायझेशन आहे, कंपोजिशन जे आहेत, ज्या पद्धतीत त्यांना कंपोज केलं, ज्या पद्धतीत त्यांनी डान्स बसवलेत, हे माझ्याकडे शब्द फार कमी आहेत. इतके फार छान आणि सुंदररित्या पहिले 15 मिनिटं आपल्याला खूपच वेगळा प्रकार बघायला मिळतो आणि याचे सगळं श्रेय नृत्य दिग्दर्शक याला जातं. त्याचबरोबर ज्या सगळ्या कलाकारांनी काम केलं त्यांनीही जो अप्रतिम मेहनत घेतलेली आहे, अप्रतिम आपली एनर्जेटिक डान्सेस नृत्य बघायला आपल्याला यामध्ये मिळतात. त्याचबरोबर मला मेघा गाडगेंबद्दल कौतुक या गोष्टीचं वाटतं की त्यांनी तडजोड कुठेच केली नाही. म्हणजे कथेपासून निर्मितीपर्यंत आणि प्रयोगापर्यंत ज्या गोष्टी हव्या आहेत अशा मोठ्या कार्यक्रमाला त्या गोष्टी तिथे पुरवल्या. म्हणजे ह्याचे कॉस्ट्युम्स अप्रतिम आहेत, मेकअप क्लास आहे, याचे सेटिंग जबरदस्त आहे, लाइटिंग ओके आहे, संगीत लाईव्ह संगीत आहे आणि ज्या पद्धतीत संगीत केलंय ते तर अप्रतिम. आणि खास करून गायक जे आहेत, एक महिला गायक आहे, फार अप्रतिम गाते, फार सुंदर गाते ती. आणि ह्यामध्ये तुम्हाला जुन्या अशा लावण्या नाही बघायला मिळेल, तर नवीन लावण्या ज्या परत कंपोज करणं आलं, संगीतबद्ध करणं लिहिणं आलं, एवढा खटोटोप करून हा एवढा मोठा डोलारा उभा करणं ही छोटी गोष्ट नाहीये. तर ती जी गोष्ट आहे हे जे शिवधनुष्य आहे ते मेघाजींनी उचललेलं आहे आणि ते रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलं आहे. म्हणून मी नाट्यप्रेमीमधून रसिक प्रेक्षकांना सांगेन की आवर्जून जाऊन हा कार्यक्रम बघायचे प्रयोग सलग लागलेले आहेत. 4-5 प्रयोगाच्या तारखा पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि सर्वत्र याचे प्रयोग आहेत. तर प्रयोग मिस करू नका, कारण बारीपासून वारी म्हणजे खरं तर वारी म्हणजे भक्ती आणि भक्तीतून हे जे नृत्य म्हणजे भक्ती हे नृत्यात आहे, भक्ती ही संगीतात आहे आणि भक्ती ही कलेत आहे, हे दाखवण्याचं काम मेघा गाडगे यांनी बारी ते वारी मधून केलेलं आहे. आपण स्वतः प्रोड्युसर असून सेंट्रल कॅरेक्टर न घेता इतर कलाकारांभोवती हे नाटक आणि नृत्य आविष्कार त्याने सादर केलेला आहे. याबद्दल मी मेघाजींना दादच देईन. कारण काय असतं की प्रोड्युसर असला की तो स्वतःला सेंट्रल कॅरेक्टर म्हणून प्रेझेंट करतो, पण इथे तसं बघायला मिळालं नाही. मेघा गाडगे या एक त्या फडाच्या मालकीन आहेत आणि जी गोष्ट तुम्हाला बघायला मिळते त्यामध्ये कसे कसे अन्याय होतात या लोकांवर, कशा पद्धतीने यांचा वापर केला जातो. आणि आज जर तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचतात तर ही सगळी कलाकार मंडळी जी आहेत ती त्यांना सरकारकडून पण तशी फारशी मदत मिळत नाही. यासाठी सरकारनं पुढे सरसावलं पाहिजे आणि या सगळ्या कलाकारांना खास करून महिला कलाकारांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपलं पूर्ण आयुष्य वेचतात ह्या सगळ्या कलाकार आणि त्यांच्या पदरी शेवटी काय मिळतं, काय पडतं आणि कशा पद्धतीचं जीवन जगतात हे त्यांच्या जन्माला गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून माझी विनंती आहे नाट्यप्रेमीमधून सरकारने याकडे खास लक्ष द्यावे, ह्या लोकांकडे लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर या नाटकातून, या संगीत बारीतून, या बारी ते वारीतून मेघा घाडगे यांनी हाच आवाज उठवलेला आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय सरकारला की यांच्याकडे लक्ष द्या. हे जे कलाकार आहेत, म्हणजे मला कौतुक वाटतं मेघा घाडगेंचं की एक कलाकार असताना त्यांनी कलाकाराचे जे काही दुःख आहेत ते रंगमंचावरती सादर केलेत आणि शासनाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय की यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की कला म्हणजे संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. कला आणि ज्याबद्दल लावणी अनेक प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या कलाकारांना मदत झाली पाहिजे. त्यासाठी हा सगळा अट्टहास केलेला मला दिसतो बारी ते वारीतून. आजच्या युगात या सगळ्या कलाकारांना
पडद्याआड जाण्यापासून रोखण्याकरिता सरकारनं पावलं उचलली पाहिजेत, मदत केली पाहिजे आणि ही संस्कृती जपण्याकरता या सगळ्या कलाकारांना मदत केली पाहिजे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आउटस्टँडिंग प्रोग्राम आहे बारी ते बारी. सगळ्या बाजूने खूप छान पद्धतीनं प्रेझेंटेशन केलेलं. पहिल्या प्रयोगात थोड्याशा चुका झाल्या, त्या होतात, सगळ्यांच्या होतात. प्रोफेशनली या सगळ्या गोष्टी होतात, त्याकडे दुर्लक्ष होईल. जसे प्रयोग होतील तसे आणखीन सफाईदारपणे हा प्रयोग आपल्याला बघायला मिळेल. पण जे बघतो, जे प्रेझेंट केले ते फार छान केलेलं आहे आणि फारच कौतुक करावं असं वाटतं सगळ्या कलावंतांचं. सगळे कलाकार म्हणजे बॅक स्टेज पासून फ्रंट स्टेजला जे दिसतात त्या सगळ्यांनी खूप छान काम केलंय, खूप छान मेहनत घेतलेली दिसते. स्क्रिप्ट पासून प्रेझेंटेशन पर्यंत आणि प्रयोगापर्यंत अप्रतिम आहे. फक्त थोडी प्रकाश योजना जरा कलरफुल केली असती तर आणखीन मजा आली असती. खर्च तर दिसतोय. प्रकाश योजना कलरफुल का नाही केले हे दिग्दर्शकांनाच माहिती, पण दिग्दर्शक ही खूप हुशार आहे, अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक आहे. सो मी त्याला सजेस्ट करणं योग्य वाटत नाही. त्यांनी तसा विचार करावा आणि प्रकाश योजनेमध्ये काहीतरी बदल घडावा असं मी अपेक्षा करतो. कारण की खूप वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि तो कलरफुल असला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे की कदाचित दिग्दर्शकाने त्यांच्या भावना किंवा त्यांचे जे जे आयुष्य ते जगतात त्यासाठी फ्लॅट लाईट्स ठेवल्यात, पण त्या कलरफुल थोडे झालं तर आणखीन त्याला गेटअप येईल. लाइटिंग थोडी काल गडबडली होती. काल गडबडली म्हणजे आज गडबड असं नाही, पण ती कलरफुल असावी असं मला सुचवावंसं वाटतं. माझी सूचना आवडली तर नक्कीच त्याच्यावरती वर्क करा. पण बाकी मस्त प्रोग्राम आहे, जबरदस्त कार्यक्रम आहे. आवर्जून सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी सांगेन, सिनेमॅटिक बारी ते बारी बघायची असेल तर हा कार्यक्रम आवर्जून बघा. बारी ते बारी जबरदस्त कार्यक्रम आहे, जबरदस्त प्रोग्राम आहे आणि खरोखर मेघा घाडगेचे खूप खूप अभिनंदन. त्याचसोबत सर्व टीमचे मी खूप आभार प्रकट करतो, कारण की मेहनत खूप केली आहे. रसिक प्रेक्षक मायबाप तुम्हाला आशीर्वाद द्यायला नक्कीच थिएटर्समध्ये येतील आणि तुमच्या या कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळो आणि तुम्हाला या कार्यक्रमासाठी माझ्याकडून नाट्यप्रेमीमधून खूप खूप शुभेच्छा देत तुम्हाला तुमच्या प्रयोगाने 1000, 2000, 10,000 प्रयोग करावेत आणि अटकेपार या कार्यक्रमाचा झेंडा लागू देत. कारण की ही संस्कृती अटकेपार जाणं फार महत्वाचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मेघा घाडगे हे करतील. कारण की एक कलाकार, त्याला त्याचं दुःख, कलाकारांचे दुःख आणि कलाकार काय असतो त्याबद्दलची माहिती असल्यामुळे मेघा घाडगे यांनी हा सगळा डोलारा उभा केला. त्याचबरोबर सगळ्या कलाकारांनी, मग नामपल्ली असो, सगळ्यांची नावं मला माहित नाहीत, पण सगळ्यांनी आपापली कामं चोख केलेली दिसतात. काहीच कुठे प्रॉब्लेम नाही आणि खूप छान सादरीकरण होत आहे बारी ते बारी. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल आणि सर्व लावणी सम्राज्ञींना मानाचा मुजरा. कला जी आहे म्हणजे आपण व्हाईट कॉलर लोक आहोत तिथे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारे. या कलेच्या पाठीमागचं जगणं काय आहे हे मेघाताई दाखवून देण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही धडपडत असतो लोककलेसाठी. म्हणजे या नाटकाच्या बाळणपणापासून मी त्यांच्या बरोबर आहे. शिरीष आणि मेघाताई माझ्याकडे आल्या आणि मला बारी ते वारी की काय संबंध आहे नेमका हा. म्हणजे तमाशाने कधी कोणाचं नुकसान झालं नाही आणि कीर्तनाने माणूस सुधारला नाही हा प्रयत्न आहे. आपण पाहतो सोशल मीडियावर आता की त्या कला केंद्रावरच्या लोकांची अवस्था काय चाललेली आहे. कुणी गोळ्या झाडतंय, आज त्यांचे थिएटर बंद पडतायत. काल शासनाची मीटिंग झाली आहे, कुठे डीजे चालतोय. परंपरा बघण्यासाठी कोणी जातच नाहीये. ही परंपरा दाखवण्याचा प्रयत्न याने बाळसा आजच पकडलेला आहे या नाटकाने. आणि या सगळ्या माझ्या काही विद्यार्थिनी आहेत त्याच्यामध्ये, ताई पण माझी विद्यार्थिनी आहे शिरीष. ह्या लोकांची मेहनत इतकी भक्कम आहे आणि तुमच्यासारखे निर्माते, म्युझिक कंपनी याच्या पाठीमागे उभे राहिले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि हा शो हा हाऊसफुल होईल, याला माउथ पब्लिसिटीची खूप गरज आहे. कारण की लोक लावण्या बघायला जातात म्हणजे लावणीमध्ये काय नेमकी, लावणीमध्ये दांगडधिंगा नाहीये. लावणी कधी आध्यात्मिक होती, आख्यानक होती,
तिने छक्कड पाहिली, त्या लावणीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, त्या लावणीने भारतीय स्वातंत्र्याचा लढा पाहिला, त्या लावणीने आंबेडकरी जलसा पाहिला, त्या लावणीने सत्यशोधकी जलसा पाहिला आणि लोकांचं उद्बोधन प्रबोधनच केलं नाही तर लोकांना लोकशिक्षण देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. पोटाला शिक्षा देऊन पाठीमागे चालत आहे हो सगळ्या. उजेड्यामध्ये ह्या चमचमीत दिसतात मुली, पण यांच्या पाठीमागचं जे कारण आहे ना, लेकरांचं शिक्षण, त्यांना ही मातृसत्ता कुटुंब पद्धती आहे या परंपरेमध्ये मातू कोलाची लोकांच्या. कोणीतरी मालक येतो पण तो नाव घेऊ शकत नाही. म्हणजे याचीच तुम्ही आता ही कथा पाहिली ना, त्यांना नाव नाहीये, पण आज या लावणी परंपरेतल्या बायकांनी आपल्या मुलांना कलेक्टर केलंय, किशोर शांताबाई काळे, डॉक्टर किशोर काळे माझा रूममेट होता औरंगाबाद. आज राजेश्री नगरकर यांचा मुलगा कलेक्टर आहे दमणला. या बायका कळू देत नाही आमचे अपत्य कुठे आहेत, कसे शिकतायत, काय करतायत, हे याच्या पाठीमागचे झळमट आहे आणि दाखवण्याचा ताई तू प्रयत्न केला तुला कला केंद्र आहे तिथे आम्ही जाऊन सगळ्यांनी जाऊन पाहिलं तिकडची परिस्थिती. खूप इतकं श्रीमंती कला आहे ती आणि ती त्या चौकटीतली मी बाहेर काढल्या पहिल्यांदा अशी चौकट म्हणून तुमच्यासमोर आणली आहे ती बैठक. तुम्हाला कशी वाटली, काय वाटली, प्लीज आम्हाला प्रतिक्रिया नक्की द्या तुमच्या इन्स्टा पेजवरनं, फेसबुकवरनं. कारण आता शेवटी सोशल मीडियाच ठरवतो की कोणाला पुढे न्यायचं आणि कोणाला खेचायचंय. तर आता सगळं तुमच्या हातात आहे. ही लोककला जपण्यासाठी तुम्ही प्लीज आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे राहा.